नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आम्ही सगळेजण फॅमिली चाललो आहे माझ्या नंदीच्या घरी. तर आमच्या इकडची एक पद्धत आहे, एक फंक्शन आहे शॉल चढवायचं. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे. तर हे बघा, मी आता नंदीच्या घरी आलेले आहे आणि हा हा फंक्शन तुमच्याकडे होतं का ते पण मला सांगा. मी पण पहिल्यांदाच बघते. माझ्या सासरकडचं म्हणजे मुलीच्या मुलांना शॉल चढवायचं. तर हा बघा, हा माझा नंदेचा मुलगा आहे आणि आणखीन एक छोटा मुलगा, म्हणजे त्याचा अजून एक भाव आहे. तो तर झोपला होता का खेळत होता वाटतं. तर तर आणि ह्या दोघांचं शॉल चढवण्याचा कार्यक्रम आहे. तर हा होता नंदेचं घर आणि बघा इथे मी टाईमपास करते. तर आम्ही लवकरच पोचलो होतो आणि संध्याकाळ झाल्यानंतर बघा माझ्या म्हणजे सासरकडचे आले होते. सासू सासरे सगळ्यांना घेऊन आले होते. तर काय काय करायचं असतं, तर हे कपडे वगैरे काढून ठेवले होते. कपडे वगैरे आणले होते तेच. आणि बघा इथे बोलत होते ना, तर मी शूट करत होते. तर त्याच्यानंतर मग सगळे पाहुणे गावातले आले होते लोक. तर सगळे बसले होते आणि इथे मस्तपैकी स्टेज वगैरे केलं बघा. ह्या दोघांचं शॉल चढवण्याचा कार्यक्रम आहे. तर तुम्हाला पुढे दिसेलच. तर ह्यांची म्हणजे माझ्या सासरकडची कशी पद्धत आहे शॉल चढवणं, म्हणजे त्यांच्याकडे पद्धतच आहे की मुलीकडच्या मुलांना शॉल चढवल्याशिवाय त्यांचं लग्न करायचं नसतं. म्हणजे एक पद्धत असते की त्यांना अख्ख्या फॅमिलीला कपडे घ्यायचं. मग त्या पोरांना सोनं वगैरे बनवायचं. तर तेच माझी जाव आणि दीर होते मोठे. तर त्यांना ते कपडे वगैरे चढवत होते. तर माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्यासाठी कपडे वगैरे घेतले होते. तेच आता आपण आहेर करतो तसंच आहेर वगैरे करत होते. तर पहिला माझे नणंद तिच्या मिस्टरांना कुंकू वगैरे लावून, मग मुलांना वगैरे कुंकू वगैरे लावून, मग तिथेच कपडे वगैरे देऊन मग ते लोक चेंज करतात. म्हणजे आणलेत ते कपडे घालायचे असतात. सगळं टोपी टावेल वगैरे केली. तर इथे बघा सगळं हार, त्यांच्यासाठी हार, चप्पल, बुटा, सगळं नवीन घ्यावं लागतं. तर हे दोघं जण रेडी झालेले आहेत कपडे वगैरे घालून, सूटबूट घालून. तर तर हे तिघांसाठी करगोटा, म्हणजे आपण कमरेला बांधतो ते धागा, ते पण द्यायचं असतं. तर ते पण बांधत होते ते माझे दीर आणि जाव. त्यांना टोपी टॉवेल आणि शॉल वगैरे चढवलं होतं. तर त्यांना पण टोपी चढवलं होतं दोघांनाही. आता माझे नंदेचा नवरा आणि नणंद रेडी वगैरे होऊन आले होते कपडे चेंज करून. आता इथे दोघांनाही शॉल चढवलं होतं. म्हणजे इथे
मुलांना त्यांची आता माझी नणंद वगैरे त्यांच्या घरच्यांनी सगळं जेवण पण कपडे बिपडे सगळं त्यांच्यासाठी करायचं असतं. ही पद्धत आहे. तर शॉल चढवणं ही पण एक पद्धत आहे. त्या दोघांना हार वगैरे घालून चौघांना हार वगैरे घालून आता इथे बघा मी 5 ग्राम असं सोनं ठेवलं होतं त्यांच्यासाठी. तर त्यांच्या इथे कपडे विथ सोनं पण द्यायची पद्धत आहे. तर हे 5 ग्रामचं सोनं ठेवलं होतं. अजून कोण म्हणजे ह्यांच्यामध्ये कोण जास्त म्हणजे पैसेवाले असतील तर ते जास्तही ठेवू शकतात. आता आमच्या ऐपतीनुसार ठेवलं होतं. 5 ग्रामचं सोनं बनवलं होतं. आता ह्याच्यानंतर मग दोघांची ओटी भरली जाते. नंदेच्या मिस्टरांची आणि नंदेची. तर इथे तडगा बांधला जातो. नंतर मग त्यांना आणि हार वगैरे घातला जातो. त्यानंतर मग सासू सासऱ्यांना पण कपड्याचा आहेर केल्यानंतर मग तिचे अजून दोन सासू होते त्यांनाही साडी वगैरे दिली. नंतर मग बाकीच्यांनी पण आहेर आणलं होतं. ते पण आहेर करत होते. नंतर मग माझे सासू सासरे होते त्यांचं आहेर करत होते. तर ते माझे सासू म्हणजे ह्यांच्यामध्ये असंच आहे की तिकडच्या तिकडे साडी नेसली पाहिजे. म्हणजे घेऊन पण जाऊ शकतो, पण माझे ते लोक आता म्हातारे येते की तिथेच्या तिथे साडीने हे करतात. जसं घातलं तसंच तिकडे नेसतात. तर सासू सासऱ्यांचं वगैरे आहेर झाल्यानंतर मग तर सासू सासऱ्यांनाही कपडे वगैरे दिल्यानंतर मग सगळेजण जेवण पण असतं. तर जेवण वगैरे करून मग सगळे खूप रात्रही झाली होती आणि माझे तिकडनं खूप लांबून आले होते. तर सगळेजण नंतर मग जेवण वगैरे निघाले. मग
तर मग माझा हा व्लॉग तुम्हाला आमच्या इकडची पद्धत आवडले तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब, आणि हा माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. वेगळा आहे, मी पण पहिल्यांदाच हा फंक्शन पाहिला आहे. आपल्या म्हणजे माझ्या माहेरी तर नव्हतं.